एक वाटी हरभऱ्यापासून इतका पौष्टिक आणि भन्नाट चवीचा, अतिशय कुरकुरीत, खमंग, लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी आवडीने खातील असा कुरकुरीत असा, चवीला उत्तम आणि भन्नाट चवीचा स्नॅक्स बघणार आहोत. तर मुलं बाहेरचे कुरकुरे किंवा बिंगो चिप्स वगैरे खाणं विसरून जातील असे हे पौष्टिक आणि खमंग खुसखुशीत हरभऱ्यापासून तयार केलेले हेल्दी मिनी वड्याची रेसिपी आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक लाईक नक्की द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही अजिबात विसरू नका. लहान मुलांच्या छोटे भुकीसाठी इथे मी आज हरभऱ्याचा छान वेगळा इथे स्नॅक्स तयार करून घेणार आहे. तर बाहेर थोडासा रिमझिम पाऊस देखील पडत आहे, म्हणून इथे काहीतरी पौष्टिक मुलांसाठी म्हणून हरभऱ्याचा नाश्ता तयार करून घेणार आहोत, म्हणजे स्नॅक्स तयार करायचे आहेत. तर हरभरे मी इथे 1 वाटी हरभरे 6 तासासाठी भिजत घातले होते. हरभरे छान फुलले आहेत. मुलांसाठी म्हणून इथे पौष्टिक नाश्ता आणि कुरकुरीत असा नाश्ता करणार आहोत. तर इथे मी 1 छोटं गाजर, 1 छोटा कांदा, अर्धा लिंबू, 1 चमचा जिरे, 1 चमचा धणे, 1 चमचा तीळ असे सर्व साहित्य घेतले आहेत. कढीपत्ता आणि अर्धा इंच आलेचा तुकडा घेतला आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हरभरे भिजवलेले घालून घेतले आहेत. त्यामध्ये आल्याचे तुकडे, धणे, जिरे आणि 1 मिरची इथे घालून घेत आहे. तर इथे मी जिरे अर्धा चमचा वापरला आहे मिक्सरच्या भांड्यात आणि अर्धा चमचा मी जिरे ताटामध्ये शिल्लक असे ठेवले आहेत. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे 1च मिरची घालून घेतली आहे चवीनुसार आणि कढीपत्ता देखील मी इथे अर्धा घालून घेतला आहे. मिरची 1च घालण्याचं कारण म्हणजे आपण त्या हरभऱ्यामध्ये थोडासा तिखटपणा यावा यासाठी इथे मी मिरची मिक्सरमध्ये घातली आणि कढीपत्ता देखील इथे मिक्सरला अर्धाच घालून घेतला आहे. जिरे, धणे, कढीपत्ता आणि मिरचीचा छान चव या हरभऱ्याच्या वाटणामध्ये उतरतील यासाठी इथे मिक्सरमध्ये सर्व छान ओबडधोबड अशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. हे झालं वाटण तयार. तर आपण इथे बारीक असा कांदा चिरून घ्यायचे. कांद्याची वरची साल काढून घ्यायचे. जर तुम्हाला अगदीच बारीक कांदा हवा असेल तर तुम्ही चॉपरला चिरून घेऊ शकता. अगदी बारीक असा कांदा न चिरता इथे मी मध्यम आकाराचा कांदा चिरून घेणार आहे. तर इथे बघू शकता तुम्ही कांद्याचे इथे मी मोठे मोठे तुकडे न करता मध्यम आकाराचे इथे तुकडे करून घेतले आहेत. तर इथे आपले कांदे चिरून झाले आहेत. तर आता आपण 2 मिरच्या राहिल्या होत्या त्या देखील आपण चिरून घालणार आहोत आणि या मिरच्या कमी तिखटाच्या आहेत. जर तुम्हाला लहान मुलांसाठी जर तुम्ही बनवत असाल तर हे वडे 1च मिरची घातली तरीही पुरेशी आहे. पण माझ्या मुली जरा थोड्या मोठ्या आहेत आणि त्यांना तिखट खायला आवडतं इथे, म्हणून मी 3 मिरच्या घेतल्या आहेत. तर तुम्ही तुमच्या घरात कसं तिखट आवडतं त्याप्रमाणे मिरच्या घालून घेऊ शकता. तर इथे मिरच्या आणि बारीक चिरलेला कांदा आपण घालून घेणार आहोत आणि इथे मी खिसणीच्या साहाय्याने गाजर देखील खिसून घेतलं आहे आणि गाजर देखील आपण सगळं घालून घेणार आहोत. तर इथे मी कढीपत्ता अर्धा ठेवला होता ते देखील आपण यामध्येच घालून घेणार आहोत. तर कढीपत्त्याची पाने आपण कात्रीच्या साहाय्याने कट करून किंवा चाकूच्या साहाय्याने कट करून बारीक चिरून घालायचे आहेत. तर इथे या बॅटरमध्ये आपण राहिलेले जिरे आणि तीळ हे देखील घालून घेणार आहोत. तर इथे मी लिंबाच्या बिया काढून घेतल्या आहेत आणि अर्धा लिंबू पूर्णपणे पिळून यामध्ये घालून घेणार आहे. लिंबाचा रस पिळल्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. तर इथे चवीनुसार मीठ घातल्यानंतर आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायचे. तर इथे मी कोथिंबीर बारीक अगदी चिरून अशी घालत आहे. तर इथे आपलं कोथिंबीर चिरून रेडी झालं आहे आणि हे संपूर्ण हरभरा डाळीचं वाटलेलं बॅटर छान कांदा, गाजर या सर्व मिश्रणामध्ये छान एकजीव करून घ्यायचं आहे. तर छान आपलं मीठ, मसाला सगळं एकत्र कोटिंग झालं पाहिजे इतपत आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपलं सर्व बॅटर छान मिक्स झालं आहे. तर त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा आपण हे बॅटर छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे.
हाताने छान मिक्स करून घेतल्यानंतर साधारण 5 ते 10 मिनटासाठी ह्याला झाकण लावून थोडंसं सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. 5 ते 10 मिनटानंतर आपलं हे पीठ छान सेट झालं आहे वड्यासाठी. तर इथे आणि आतमध्ये त्याचे सर्व मसाले छान असे मुरले देखील आहेत. तर इथे लहान मुलांच्या छोटे भुकेसाठी आपण ह्या हरभऱ्याच्या छोटे मिनी वडे तयार करून घेणार आहोत. तर इथे छोटे छोटे गोळे करून हाताने असे छोटे छोटे चपटे असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तर इथे बघू शकता अगदी छोटे छोटे असे मी मुलांना आवडतील अशा पद्धतीचे इथे मी छोटे छोटे मिनी वडे तयार करून घेणार आहे. तर अशाच पद्धतीने आपण सर्व वडे तयार करून घेणार आहोत. वडे करून घेत असतानाच इथे मी गॅसवर तेल तापवण्यासाठी ठेवलं होतं. तेल आपलं छान कडकडीत असं तापलं आहे. गॅस आता मी लो टू मीडियम हीटवर ठेवला आहे आणि आपले एक एक वडे आपण छान असं तेलामध्ये सोडून घेणार आहोत. महत्त्वाची टिप्स म्हणजे इथे आपण गॅस लो टू मीडियम हीटवर ठेवूनच वडे आपले छान सोनेरी रंगाला येऊपर्यंत तळून घ्यायचे आहेत. जर आपण मोठा गॅस ठेवून जर वडे तळले तर फक्त आपला वरचा भागच तेवढा कुरकुरीत होतो, खालचा भाग हा आतमध्ये कच्चा राहिल्यासारखा राहतो. त्यासाठी ते वडे तळत असताना गॅस आपला लो टू मीडियम हीटवर ठेवून चांगले 10 मिनटं तरी खालची बाजू असे क्रिस्पी होऊपर्यंत शेकून घ्यायची आहे आणि मग पलटून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता खालची बाजू छान क्रिस्पी होईपर्यंत शेकली आहे आणि आता वरची बाजू देखील असंच क्रिस्पी होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत. 10 ते 15 मिनटात गॅस आपला लो टू मीडियम हीटवर आपले छान कुरकुरीत हरभऱ्याचे वडे इथे रेडी झाले आहेत. तर इथे बघू शकता रंग देखील फार सुंदर आला आहे. गोल्डन ब्राऊन रंगाला आपले छान खरपूस असे तळून झाले आहेत. तर इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचे वडे जर मुलांना करून खाऊ घालचाल ना तर मुलं बाहेरचे कुरकुरे चिप्स वगैरे सगळे विसरतील आणि हाच पदार्थ सारखा कर अशी म्हणून हट्ट देखील करतील. इतके वडे हे चवीला अतिशय उत्तम असे लागतात. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी आवडीने खातील असे हे सुंदर वडे आहेत. या वड्यांसोबत खाण्यासाठी आपण कुरकुरीत अशी कढीपत्त्याची चटणी करणार आहोत. तर इथे मी 2 कढीपत्ता घेतले आहेत आणि कढीपत्ता अगदी कुरकुरीत होईपर्यंत तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. तर इथे कुरकुरीत असे आपले कढीपत्ता फ्राय झाले आहेत. तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर इथे हरभऱ्याचे आपले छोटे मिनी वडे तयार झाले आहेत. हरभऱ्याचे वडे तयार झाले आहेत. तर आपण इथे आता कढीपत्त्याची कोरडी चटणी करून घेणार आहोत. तर इथे कढीपत्त्याचे दाट मी काढून ठेवला आहे आणि कढीपत्ता पूर्ण असा हाताने कुस्करून असा घेतला आहे आणि यामध्ये आपण 1 चमचा शेंगदाण्याचं बारीक कूट घालून घेणार आहोत. त्यात थोडंसं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. अर्धा चमचा भाजून घेतलेले तीळ घालून घेणार आहोत. तीळ आपण वड्यांमध्ये देखील घातलं होतं. जर तुम्हाला आवडत असेल तर जास्त तर तुम्ही तीळ घालून घेऊ शकता किंवा नाही आवडत तर नसेल घातलं तरीही चालेल. पण चटणी चवीला चटपटीत आणि अतिशय खमंग लागते कढीपत्त्याची. तर त्यामध्ये अर्धा चमच्यापेक्षा कमी इथे मी लाल तिखट घालून घेतलं आहे आणि त्यामध्ये थोडेसे 3 ते 4 थेंब लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे आणि ही चटणी छान हाताने कुस्करून घ्यायची आहे. जर तुम्हाला आंबट गोड अशी चव हवी असेल तर चटणीला तर थोडीसे 5 ते 6 दाणे साखरेचे सुद्धा घालून घेऊ शकता. तर चटपटीत आणि कोरडी कढीपत्त्याची चटणी खाण्यासाठी रेडी झाली आहे. तर इथे वडे देखील बघू शकता अगदी कुरकुरीत असा आवाज येत आहे आणि वड्यांना देखील रंग फार सुंदर आला आहे. तीळ देखील वर दिसत आहे. तर इथे बघू शकता परफेक्ट असं गोल असा राऊंड रंग आला आहे आणि छान त्याला रंग देखील आला आहे. अगदी मुले आवडीने खातील असा हा क्रिस्पी आणि कुरकुरीत असा खमंग
कुरकुरीत असा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडीने खातील असा हा कुरकुरीत आणि खमंग असा हरभरा डाळीचा मिनी वडा इथे रेडी झाला आहे। हे वडे ना कढीपत्त्याच्या कोरड्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉसमध्ये देखील तुम्ही खाऊ शकता। असे देखील खाल्ले तरी हे चवीला अतिशय खमंग कुरकुरीत असे लागतात। तर इथे मी एक वडा तोडून देखील दाखवते। वडा आपला आतपर्यंत छान शिजला आहे आणि आतपर्यंत देखील कुरकुरीत असा झाला आहे। हरभऱ्याच्या वड्याची चव देखील मी तुम्हाला इथे सांगणार आहे। वडे हे चवीला अतिशय उत्तम असे लागत आहेत। त्यामध्ये कांदा गाजरचा फ्लेवर छान आला आहे आणि सर्व मसाल्यांचा फ्लेवर देखील आतपर्यंत छान असा उतरला आहे। एकदम असे खस्ता आणि कुरकुरीत दिवसभर तरी कुरकुरीत असे टिकून राहणारे हरभऱ्याचे अतिशय पौष्टिक असे लहानांपासून ते मोठ्यांना आवडतील हरभऱ्याचे किंवा काळे चण्यांचे देखील तुम्ही अशा पद्धतीचे लहान मुलांसाठी ते मोठ्यांसाठी अशा पद्धतीचा नाश्ता किंवा स्नॅक्स देखील तुम्ही करून देऊ शकता। छोट्या भुकेसाठी अतिशय पौष्टिक असा उत्तम असा पदार्थ आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हरभऱ्यांची वड्यांची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला कमेंट देखील करायला अजिबात विसरू नका। तर ही रेसिपी जर तुम्ही 1-2 वर्षाच्या बाळासाठी करत असाल तर गाजर वाफून खिसून घाला आणि कांदा अजिबात घालू नका, मिरची देखील अजिबात घालू नका। नुसते जरी हे वडे केले तरी चवीला देखील अतिशय पौष्टिक आणि चवीला उत्तम असे लागणारे कुरकुरीत वडे आहेत। तर पुन्हा भेटूया माने रेसिपी सोलापूर या कुकिंग चॅनलमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। परफेक्ट चकली कशी करायची या व्हिडिओमध्ये मी खूप छान पद्धतीने सांगितले आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चवीला अतिशय खमंग आणि कुरकुरीत लागणारी काटेदार चकलीच्या पाण्याचे प्रमाण योग्य पद्धतीने तेल कसं वापरावे सर्व पद्धती ते मी संपूर्ण टिप्ससह माहितीसह अगदी कुरकुरीत आणि खमंग चवीला लागणारी काटेदार चकलीची रेसिपी इथे मी दाखवली आहे। चकली खुसखुशीत आणि आतून पोकळ कशी होणार या देखील कशा पद्धतीने चकलीचं पीठ आपण मळून घ्यायचं आहे आणि कशा पद्धतीने पीठ आपण इथे तयार करून घ्यायचे। इथे मी अगदी सोप्या पद्धतीने इथे टिप्स सांगून चकली कसे परफेक्ट तयार करायची आहे ही रेसिपी इथे दाखवली आहे। नमस्कार, माझं नाव करिश्मा माने, माने रेसिपी सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। इथे मी घेतले आहे चकलीच्या भाजणीचं पीठ घेतलं आहे आणि चकलीचं भाजणीचं पीठ या वाटीने मोजून घेतलं आहे। जी आमटी वगैरे वाढून घ्यायची वाटी असते ना त्या वाटीने इथे मी 9 वाटी पीठ मोजून घेतलं आहे। कोणाला भाजणीचं पीठ कशा पद्धतीने केलं आहे चकलीचं पीठ जर कोणाला याची माहिती हवी असेल तर त्याने कमेंट देखील नक्की करावं, म्हणजे मी चकलीच्या पिठाची भाजणी कशी करावी हे रेसिपी नक्की दाखवेल। तर इथे आपण काय करायचं, जितकं पीठ आहे तितकंच वाटीने पाणी देखील मोजून घ्यायचं आहे। तर 9 वाटी पीठ आहे तर 9 वाटी इथे मी पाणी मोजून घेतलं आहे। तर इथे मी 1 किलोच्या प्रमाणात चकलीची रेसिपी दाखवणार आहे। थंड पाण्यामध्येच इथे मी 2 चमचे तीळ घालून घेतले आहे आणि 2 चमचे ओवा घालून घेतला आहे आणि त्यानंतर घालायचे चवीनुसार लाल तिखट, म्हणजे लाल तिखट जर आवडत जास्त असेल तर थोडं जास्त घालू शकता। तर इथे मी 3 चमचे लाल तिखट आणि 1 चमचा हळद घालून घेतला आहे आणि इथे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। आपण वरण किंवा आमटीच्या वाटीमध्ये वाढून घेतो त्याच मापाच्या हिशोबाने इथे मी तेल देखील तुम्हाला परफेक्ट असं मेजरमेंट सांगत आहे। 1 वाटीसाठी इथे अर्धा चमचा तेलाचा वापर करायचा आहे। तर इथे 9 वाटी पिठासाठी इथे मी 6 वाटी तेल घालून घेतले आहेत। तर मोठ्या चमच्याचा वापर न करता आपण जो पोहे खायचा चमचा असतो ना त्यानेच इथे तेल आपण मोजून घालणार आहोत। जर तुम्हाला तेल नको असेल तर तुम्ही लोणीसुद्धा वापरू शकता, लोण्याने देखील चकलीला चव छान येते। तर इथे आपलं तेल घालून झालं रेडी आहे आणि आपण एकदा
लाल तिखटाच्या जे काही गुठळ्या वगैरे असतील ते आपण थंड पाण्यामध्ये छान अशा फोडून मिक्स करून घ्यायचे आहेत. हे पातेलं आपण गॅसवर ठेवून देणार आहोत आणि गॅसवर झाकण लावून एक उकळी आल्यानंतर 5 ते 10 मिनिटासाठी झाकण लावून ठेवायचं आहे आणि एक उकळी आल्यानंतर झाकण काढून घेणार आहोत. तर इथे बघू शकता 5 ते 10 मिनिटं झाली आहेत आणि छान अशी एक उकळीसुद्धा आली आहे पाण्याला. तर आपण काय करायचं आहे, पाण्याची एकदा चव बघून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ नसेल तर थोडंफार तुम्ही मीठ देखील घालून घेऊ शकता, पण इथे मी घालताना चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे म्हणून मी काही चाकून घेतलं नाही आणि माझ्या अंदाजाने इथे बरोबर मीठ मी घालून घेतलं आहे. तर पाणी छान उकळल्यानंतर गॅस बारीक ठेवायचा आहे आणि आपण सर्व चकलीचं जे पीठ आहे ते पूर्ण पीठ यामध्ये घालून घेणार आहोत. तर इथे बघू शकता बारीक गॅस ठेवायचा आहे आणि पूर्ण हे मिश्रण पिठाचं छान या उकळत्या पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपण गॅस बंद करून घेणार आहोत 2 ते 3 मिनिटानंतर. तर इथे बघू शकता पातेलातून वाफ बाहेर येत आहे. तर अशा पद्धतीने पीठ सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. पाण्यामध्ये पीठ छान मिक्स झाल्यानंतर एक साधारण 5 ते 10 मिनिटासाठी झाकण लावून हे पीठ छान वाफवून घ्यायचं आहे. तर इथे गॅस बंद करूनच पीठ मी वाफवण्यासाठी ठेवलं होतं. जी काही त्याची वाफ निघत होती त्यातच पीठ आपलं छान असं वाफलं देखील आहे. तर इथे बघू शकता आणि थोडंसं कोमटगार देखील झालं आहे. तर पूर्ण पीठ गार झाल्यानंतर कोमटगार झाल्यानंतर एक परात घ्यायची आहे आणि याच परातीमध्ये थोडं थोडं पीठ काढून घ्यायचं आहे. अगदी जास्तच पीठ काढून घ्यायचं नाही, जितपत आपल्याला चकलीला जेवढं सारणाचं पीठ लागत आहे तेवढ्याच पद्धतीचं इथे आपल्याला पीठ काढून घ्यायचं आहे. तर इथे पीठ जरा जास्तीचंच गरम आहे, तर मी जे आधीचं थोडं थोडं हलक्या हाताने पीठ मळून घेत आहे, कारण पीठ जरा जास्त गरम असल्यामुळे. पीठ जरा जास्त गरम होतं तर मी 2 ते 3 मिनिटासाठी पंख्याखालीच हे पीठ ठेवलं आणि पंख्याखाली ठेवूनच पीठ छान मळून घेत आहे. तर इथे बघू शकता कशा पद्धतीने पीठ मळायचं आहे. तर इथे पाणीचं जे आपण मेजरमेंट वापरलं होतं ते अगदी बरोबर झालं आहे. तर इथे बघू शकता पिठाला अगदी ओलसरपणा जेवढे आपल्या चकलीला हवं आहे तेवढ्या पद्धतीचा ओलसरपणा इथे आला आहे. चकलीचं पीठ असं घासून मळायचं आहे. जो आपला मधला तळव्याचा अंगठा असतो ना, जो म्हणजे मधला भाग असतो ना, तो असा पिठावर घासून घ्यायचा आहे, म्हणजे जेणेकरून एकही पिठामध्ये गुठळ्या न राहतील आणि छान आपल्या चकल्या देखील एकसारख्या पडतील. अशा पद्धतीचं पीठ आपण मळून घेणार आहोत. तर इथे बघू शकता पीठ मळूनच होत आलं आहे. तर इथे बघू शकता आपलं पीठ छान मळून झालं आहे आणि इथे बघू शकता अगदी नरम असं पीठ झालं आहे. आणि अशा पद्धतीचं जर पीठ मळचाल किंवा अशा पद्धतीचं जर पीठ तुम्ही करचाल ना, चकल्या आपल्या छान उत्तम अशा होतील. तर अशाच पद्धतीने मी सर्व पिठाचे गोळे करून घेतले आहेत मळून आणि त्यावर एक परातीचं झाकण ठेवून दिलं आहे. तर जेवढा आपल्याला चकल्या करायला पीठ लागेल तेवढे गोळे घेऊन आपण इथे चकल्या करणार आहोत. तर इथे मी चकल्याचा सोरा आधीच लावून घेतला आहे आणि त्यामध्ये आपण हे दाबून असं पीठ बसवून घेणार आहेत. तर इथे बघू शकता दाबून आपलं पीठ गच्च असं भरून घ्यायचं आणि चकलीचा सोऱ्या आपण यामध्ये लावून घेणार आहोत. तर इथे मी ताटामध्येच तुम्हाला चकली पाडून दाखवणार आहे. हवं तर तुम्ही प्लास्टिकची कॅरी बॅग किंवा जे तेलाचे कॅरी बॅग असतात ना ते देखील खाली ठेवले तरी चालेल. चकली आपली पटकन वर निघून येते. तर इथे बघू शकता काटेरी चकली अशी दिसत आहे आपली आणि चकलीचे ते मी 5 राऊंड असे तयार करून घेतले आहेत. हवं तर तुम्हाला मिनी चकली जरी करायची असेल तरीसुद्धा करू शकता. तर इथे बघू शकता की आपलं पीठ अतिशय छान असं मळलं आहे आणि जे पिठाचं पाण्याचं प्रमाण आहे ना ते देखील अगदी परफेक्ट झालं आहे, म्हणून आपल्या चकल्या देखील न तुटता आपल्या छान चकल्या पडत आहेत. तर इथे बघू शकता जितकी छान उकड असेल तेवढ्या छान आपल्या चकल्या पडतात. तर इथे बघू शकता अगदी गोल अशा चकल्या झाल्या आहेत आणि त्याचा रंगही फार सुंदर आला आहे. काठे देखील त्यावर फार सुंदर असे आले आहेत. तर अशाच पद्धतीने आपण सर्व चकल्या तयार करून घेणार आहोत.
तर इथे चकल्या तयार करून घेत असतानाच गॅसवर मी इथे कढई गरम होण्यासाठी ठेवली होती आणि तेल आपलं छान कडकडीत तापलं देखील आहे। तर इथे बघू शकता एक मी चकलीच्या पिठाचा गोळा कढईमध्ये घालून दाखवते। लगेचच पिठाचा गोळा वर आला आहे आणि आपलं तेल असं उखळल्यासारखं छान दिसत आहे। तर आता हे चकली तळण्यासाठी तेल आपलं परफेक्ट असं छान तापलं आहे। चकली तळत असताना गॅस मोठा ठेवूनच चकली तळून घेणार आहोत। तर इथे बघू शकता एक एक आपण चकल्या सोडून घेणार आहोत। तेलामध्ये तळत असताना गॅस मोठा ठेवूनच तर चकल्या तळायच्या आहेत। आणि एक महत्त्वाचं, जेवढं आपलं तेल आहे आपल्याला तेवढ्याच चकल्या घालायच्या आहेत, म्हणजे तेलामध्ये जेवढ्या चकल्या बसतात तेवढ्याच घालायच्या, तेवढ्याच चकल्या आपण इथे घालून घेणार आहोत। चकली तेलामध्ये टाकल्यानंतर चकलीला असा एक वरती फेस आला होता सुरुवातीला। आता तो चकली आपली खालची छान कुरकुरीत झाली असल्यामुळे फेसचं प्रमाण आहे ते कमी झालं आहे। तर इथे बघू शकता आणि आपली चकली छान खालनं कुरकुरीत अशी झाली आहे। खालचा भाग छान तळून झाल्यानंतरच वरचा भाग आपण तळून घेणार आहोत। सुरुवातीला चकली टाकल्यानंतर जो फेस येतो, चकली आपली छान कुरकुरीत झाली की तो फेस आपोआपच कमी होतो आणि त्यानंतर आपल्याला लगेचच कळायला पाहिजे की आपली चकली छान कुरकुरीत अशी तळून झाली आहे। महत्त्वाची टिप्स म्हणजे गॅस आपला लो किंवा मीडियम हीटवर अजिबात ठेवायचा नाही। चकली तळत असताना गॅस आपला मोठा ठेवूनच चकल्या तळून घ्यायच्यात। जर आपण गॅस आपला लो टू मीडियम जर हीटवर ठेवून चकल्या जर तळून घेतल्या तर ते चकल्या तेल आपल्या जास्तीचं पितात। म्हणून चकली तळत असताना गॅस आपला मोठा ठेवून चकल्या तळून घ्यायच्या आहेत। इथे चकल्या तळण्यासाठी मला 15 मिनटं लागली आहेत। चकली खालची बाजू आणि वरची बाजू छान तळून घेऊपर्यंत। आणि इथे बघू शकता चकल्यांना रंग देखील सुंदर असा आला आहे आणि तेलामध्ये टाकले तरी काटेरी भाग अतिशय सुंदर असे दिसत आहे चकल्यांचा। तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने सर्व चकल्या तयार करून घेऊयात। तर इथे सगळ्या चकल्या तळून रेडी झाल्या आहेत। एकही चकल्या आपल्या तेलामध्ये तेल जास्तीचं पिले नाहीत किंवा जास्तीचं तेलामध्ये वितळल्या देखील नाहीत। अगदी गोल आणि काटेदार इथे चकल्या आपल्या छान दिसून येत आहे। त्यावरचे तीळ आणि ओवा सहज असे दिसत आहेत। तर इथे 1 किलोच्या प्रमाणात मध्यम आकाराच्या चकल्या सगळ्या तयार करून घेतल्या आहेत आणि एक देखील चकली आपली जास्तीचं तेल पिलं नाही, अगदी काटेदार अशी चकली दिसत आहे आणि चकलीला रंग देखील फार सुंदर आला आहे। तर इथे बघू शकता त्याचे चकली हातामध्ये अतिशय हलकी आणि अजिबात हाताला तेल न चिटकणारी चकली इथे झाली आहे। तर जरासुद्धा चकलीने तेल पिलं नाही आहे। तर इथे बघू शकता मी चकली हाताने तोडून देखील दाखवते। अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी चकली झाली आहे। आतमध्ये देखील अगदी पोकळपणा चकलीला आला आहे। तर तुम्ही इथे बघू शकता एक मी पोकळ भाग तुम्हाला दाखवते। आतून आपला होल असा दिसत आहे, तोच म्हणजे चकलीचा पोकळ भाग आहे। आणि इथे बघू शकता सगळ्या चकल्या अशाच खुसखुशीत आणि चवीला अतिशय सुंदर लागणाऱ्या चकल्या इथे रेडी झाल्या आहेत। इथे मी तुम्हाला चकली एकमेकांवर घासून देखील दाखवत आहे। तर इथे बघू शकता अगदी कुरकुरीत असा चकलीचा आवाज येत आहे। चकली ही चवीला इतकी खमंग आणि टेस्टी झाली आहे आणि ते अगदी कुरकुरीत आणि तोंडात टाकताच विरघळणारी अशी खमंग आणि खुसखुशीत चकली झाली आहे। व्हिडिओ कसा वाटलाय कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका। तर इथे चकलीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा।